अय पप्या, हात ताणून काय उपयोग नाही, ली पटपट, त्याशिवाय आज तुला सुट्टी नाही. हो सरपंच, काल ते मार खाल्ल्यामुळे आधीच अंग दुखा लागले माझं, आणि आता लिहून 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 हात दुखा लागलाय. मी परीक्षेत बी कवा एवढं लिहिलंय, नापास झाल तुम्ही. फेल झालतास ते ठीक आहे, पण इथं जर फेल झालास तर गावात ना हाकलून दिन सांगून ठेवतो. काय म्हणलास? मला हकलणार? या माननीय परेश पाटला हकलणार? माननीय परेश पाटील, काल तुमचा माननीयपणा जिजाना आणि चंदानं खलबत्त्यात घालून कुठला तवा? हा त्या लवकर लिही, आज संध्याकाळपर्यंत बीडीओ साहेबांनी सगळा रिपोर्ट द्यायचा आहे. लिही लवकर. तू लिही की मग. मी हा, मी लिहू? मला? अरे तुरे, होय अरे सरपंच आहे मी. असतील. मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे पपीप संघटनेचा. ते तिकडं त्या ऑफिसात, ही ग्रामपंचायत आहे, तेव्हा सरपंचच इथं मोठा. का सांगू त्या जिजाला? झाला तिला सांगतो की तू तिला काय आबला दुबला हाडळ बिडळ लय काय काय म्हटलं म्हणून. आ सांगू? मी 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 कवा म्हटलंय तिला असं? मी काय? नाही, हे तू नाही म्हटलंस हे मला माहिती आहे, हे तुला माहिती आहे, पण त्या जिजाला कुठं माहिती आहे? आ आणि सरपंच या नात्यानं मी तिला सांगितलं की तू तिला असं असं म्हटलायस तर ती टन्नूच काढते का नाही बघ तुझा? मी काय म्हणतो, हा? ही ग्रामपंचायत आहे, ह्याचं सरपंच तुम्ही आहे की नाही? तर सरपंच या नात्यानं तुम्ही घ्या की, काम आहे तुमचं ते. त्याचं काय माहिती आहे काय, मला लॅपटॉपवरती इंग्लिश टाईप करायची सवय आहे, आणि मी माझा लॅपटॉप इंग्लिश पिक्चर डाउनलोड करायसाठी मिंच्याकडे दिलाय. तेव्हा हे सगळं काम आटपायचं, रिपोर्ट पूर्ण करायचा, तिथल्या लाईटी घालवायच्या, दरवाजाला कुलूप लावायचं आणि किल्ली माझ्या घरी द्यायची. हा मी निघालोय इंग्लिश पिक्चर बघायला. हा चल. लिहितो की लिहितो. लय माज आलाय सगळ्यासनी. सोडणार नाही, सोडणार नाही मी एकेकाला. त्या जिजाला तर मी अजिबात सोडणार नाही. तिच्या इजा तिच्याच घसात घालणार. यो माननीय परेश पाटील. गोदक्का, गोदक्का, हे काय बरोबर नाही बघ. अरे काय झालं? हे बघ, आपण त्या बाईला आपल्या घरात घेतलं, बरोबर, सणामध्ये बी सामील करून घेतलं, आणि आता ते तिचा गुंदावे लागले की. आता आणि काय केलं तिनं? मी तिला सांगत होतो ते जेवण नको आहे म्हणून, तरी बी तिने दिलं बघ. म्हणलं जाऊ दे, गोदक्का आजारी आहे, चांगल्या मनाने देते तर घेऊया की. पण आता अगं, आता ती बाई उपकाराची भाषा करायला लागली. नाही र, असं नाही बोलणार ती पोरगी. अगं असंच बोलली ती. काय बोलली? हा म्हणजे नेमकं काय बोलली ते काय माहित नाही, पण तिचा सूर की नाही आपल्यावर उपकार केला असा आहे बघ. तुला कसं माहिती? चंदाने सांगितलं. अरे ती चंदी एक नंबरची खोटारडी आहे आणि चाड्या लावणारी आहे. तिच्यावर कशाला विश्वास ठेवतोस त्या कळ लावीवर? गोदक्का, आता आपण आपल्या घरातल्या माणसावर विश्वास ठेवायला नको का? अरे राणा, विश्वास ठेवायच्या लायकीची हाय काय ती? जेवत्या ताटाला छेद करणारी. तिच्यावर कशाला विश्वास ठेवतोस? तसं नाही ग, पण तसं बी आपल्याला कुणाचा उपकार नको बघ. उद्या बोलून दावलं म्हणजे? नाही र, असं नाही बोलणार ती पोरगी. अरे मला पारख हाय माणसाची. अगं, माणूस कवा न कसा बदलल का सांगता येत नाही बघ. आता मला नको ते माणसाच घे की. कसं बदललं? मलाच दगा केला का नाही? अगं, उगं ते डोसक्याला टेन्शन नको म्हणून म्हणतोय बघ, आणि उगं आपल्याला कोणाचा उपकार नको म्हणून सांगायलोय. बरं, आपण असं करूया, आता जेवायची वेळ झाली, तिला जेवायला बोलूया, म्हणजे फिट्टम फाट होईल. अगं, पण जेवणाच्या आधीच बोलून दावलं तर?
मग काय करायचं आपण? अगं त्या बाईचा काय नियम नाही, डोसक्यावर पडलेली बाई आहे ती. बरं तूच सांग आता काय करायचं. काय करायचं? हा, आपण का नाही तिला जेवणाचे पैसे देऊन टाकू. ना अरे हे बरं दिसत नाही रे. अबे, मला बी असं करणं बरोबर वाटत नाही, पण काय करणार, नाईलाज आहे म्हणून सांगतोय, देऊन टाकू की. बरं ठीक आहे, ती बी गरीब पोर आहे, उपयोगाला पडतील तिच्या पैसे. बरं हे बघ, गोड बोलून दे. हा वय बाबा, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि ऐक, मी तुला पैसे देऊन येतो, तू का ज्यादा काम करत बसू नकोस. हा, मी तुला तुझ्या खोलीत सोडतो. हा, आलोच. हे घ्या. हे काय? मी आमच्यावर जे उपकार केले त्याचा मोबदला घ्या. कसलं उपकार? गोदक्काला काढा दिला, आम्हाला खाऊ घातलं, हे उपकार. हे काय उपकार म्हणून नव्हतं केलं, आपुलकीनं प्रेमानं केलतं. बघा बघा बघा, घेऊन बघा, चांगलं आलं तर लगेच पलटी मारायला. काय झालंय? जरा सवनं सांगणार काय? सांगायची काय बी गरज नाही. काय कोणासनी काय बी फुकट घ्यायची आणि खायची सवय नाही. मग काय तुमचा उपकार घ्या. तू काय डोसक्यावर पडलायस काय? सांगितलं नवं मायनं केलंय म्हणून. ठीक आहे, माय तर माय, तुमची माय नकोय, घ्या. मी मावशीशी बोलतो काय ते. तिनंच सांगितलं द्यायला. बरं मालक, नंतर नाही एकदमच समजा हिशोब करूया. हा, कशाला? ज्या टायमाचा त्या टायमाला हिशोब केला का बी चांगला असतोय. घ्या. तू काय डोसक्यावर पडलायस काय? एकदा सांगून कळत नाही भाई तुला? सांगितलं नवं नंतर नाही हिशोब करू समजा. मला पण हिशोब करू दे माझा, किती तांदूळ लागलं, किती डाळ लागली, तिखट मीठ किती लागलं. मी पण जादाचं कुणाचं काही घेत नाही. निघ तू. कुणाशी काही गोड बोलायची सोयच नाही इथं. आपल्याच माणसांना खाऊ घालायचा, काळजी करायचा कसला मोबदला. अजून काय काय बघावं लागणार आहे काय माहिती. तू गळ्यात असून काय उपयोग? माझ्या नवऱ्याकरता मी परकी बाई, मोबदला घेऊन घरचं काम करून देणार. बघू, दाव जरा तुझी ताकद. तुला काय सांगितलं होतं मी? अगं नाही, आगाऊपणाला अजिबात विचारत नाही, असं सहज विचारे रे. दाव की जरा, मला बी पाहिजे तुझ्यासारखी ताकद. बाई काय? हा, मग लगीन कर त्यासाठी. म्हणजे तू पहिले लग्न कर आणि तुझ्या नवऱ्याच्या पैशावर मस्त आयुष कर. हे असलं ताकद पिकत तुझ्याच्यानं झेपणार नाही आहेत गब्बू. ते माझं म्या बघून घेईन, तू नका सांगू मला. बरं दाव की तुझी ताकद, दाव. पुण्यांदा जर माझ्या तावीजाला हात लावला का नाही तर तुझा हात तोडून गळ्यात अडकून गाडवावर बसून धिंड काढतो का नाही बघ. चंदे, ए चंदे, आत ये. काय ग बिचारी संग वाद घालायला लागल्यास? हा, दार खिडक्या लाव आणि झोप. समजे ताप देतात बिचारीला उगच. अहो कसली बिचारी बाई, एक नंबरची चॅप्टर बनेल बाई हाय. रानगा ती जिजाई का नाही झोलर बाई हाय. अहो आता का नाही मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघितलंय. वय चंदे, हे बघ तुझं लगीन झालेलं नाही म्हणून तुला असं दिसतंय. लय विचार केला की माणसाला असं भास होत्यात. सध्या माझं जे काय चाललंय मस्त चाललंय. मी कवा बी लग्नाचा विचार केला नाही तर भास कसं होत्याल. रानगा ती जिजाई का नाही काय तर लपवत्या. हा, हे बघ चंदे, तू आता जरा लग्नाचं बघ. अगं रिकामं डोकं भूताचं घर असते. आणि हे बघ, लगीन केलं की मन जरा गुंतून राहतंय माणसाचं. हा, तू
दोघांनी मी जे काय बोलत्या ते पटन झालंय काय? चंदे तू झोप आता. हे बघ अगं लगीन करणं हे काही गुन्हा नाही. हा जा झोप. अगं आई ग राणादा अहो बाईच्या वाऱ्याला बी थांबत नाही. गोदक्का म्हणले ना जाऊन झोप तर जाऊन झोप. चल गोदक्का जा चंदे झोप उग. चल अरे देवा. हळू. कशी नशिबान थट्टा आज मांडली कुशी काळजाची तार कुणी छेडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली कुणी काळजाची तार अशी छेडली. कुणी काळजाची तार अशी छेडली कुणी. चल खिशात आहे तो सगळा मुद्देमाल काढ. आता टक्कर फुटलं तर म्हणून समज तुझं. कोण आहे कोण आहे? मुद्देमाल काढ. पैसे काढ पैसे. बापू बापू आहे ना? अहो मी माननीय परेश पाटील. अय्या बापू बाप्या, तू आणि ही कसली कपडे घातल्यात अंगावर आणि सायकल. अरे गाडी कुठे गेली तुझी? नाही नाही बापू, माझ्याकडे जे होतं नव्हतं की नाही ते सगळं मी दान करून टाकलं बघा. आता माझ्याकडे काहीच नाही बापू. मी सुधारलोय. या गावचा स्वयंसेवक झालोय मी. आणि आपली ग्रामपंचायत आहे की नाही तिथं मी कामाला लागले. ते बी बिन पगारी. कळलं काय बापू? तुम्ही वाटमारी करायलाय का काय? होय, बायको गेली सोडून. हाताला काय काम धाम नव्हतं मग केलं सुरू. अरे देवा, नाही नाही नाही, या जगात बापाई माणसांचं किती हाल वाल्यात, बायका किती हाल करल्या बघतोयच ना. काय तर कर की देवा. आता तर काय तर. ए तो कधी करायचं त्यावेळी करल. तू पैसे दे. काढ पैसा. हा, उघड्याजवळ नागडे गेला आणि सारी रात थंडीनं कुडकुडलं, त्यातली गत झाली म्हणायची. माझ्याकडे एक खाला पैसे नाहीत बापू, आणि तुम्हाला कुठं देऊ? अरे वा, माननीय परेश पाटील, तुझ्याकडे पैसे नाहीत? नाही. काय खोळा बापू समजला का काय मला? हा, अरे बापू खरं तेच सांगालोय, माझ्याकडे एक रुपया नाही आहे. होतं नव्हतं की नाही सगळं गेलं. ती बुलेट गेली, गाडी गेली, माझ्याकडे ते दुकान होतं ते सगळं गेलं. आता ही सायकल आहे माझ्याकडे. ही रात फुकट गेली म्हणायची. हे बघ, आता 2 मिनिटं बी इथं थांबायचं नाही. इथं चलूक लागायचं. वय वय. आणि खबरदार, माझ्याबद्दल कोणाला बोललास तर. नाही सर. चालले. नाही नाही, माझ्या नशिबान थट्टा आज मांडली कशी काळजाची नाही 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 बापू. हो बापू. बापू 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 ऐका की बापू. इकडे इकडे इकडे. काय ते माझं काय म्हणणं होतं, पैसे कमवायचे आहेत काय? मग वाट मारे काय दान धर्म करायला करतो होय मी? हा, अहो तसं नाही हो बापू. म्हणजे असं एक छोटस किरकोळ काम होतं. हा, त्यातनं पण लय काय नाही, पोटा पाण्यापुरतं पैसे मिळतील. ए निघ बाबा. मागच्या टायमाला तुझ्या नादाला लागलो आणि डबऱ्यात गेलो. तुझ्यामुळे जेलात गेलो मी, म्हणून ही वाटमारी करायची पाळी आल्या माझ्यावर. हा वय वय बापू. अहो मागच्या टायमाला काम जरा डेंजर होतं बापू. या टायमाला काय नाही, काम एकदम सोपं आहे हो बापू. मी सुधारलोय. माझ्यावर जरा विश्वास ठेवा की. या खेपेला तुम्हाला कुठं डबऱ्यात बी जायला लागणार नाही आणि जेलात बी जायला लागणार नाही. हा, तुमच्याकडे तर काम धंदा नाही, पैसे नाहीत म्हणून विचारले. काय काम आहे? काय नाही, जरा खोटी साक्ष द्यायची. अरे आता म्हणलास तो सुधारलो म्हणून. होय, मी सुधारलोय म्हणून खोटं बोलायला सांगतोय. चांगलं खोटं. चांगलं खोट. होय, चांगलं खोटं. मग ज्यातनं गावचं भलं होईल, रानाचं भलं होईल, तुमचं भलं होईल. मला काय नको बापू. बस
तुमच्या सगळ्यांचं भलं झालं की नाही, मग माझ्या मनाला समाधान मिळेल बघा बापू. बापू मी सुधारलोय, माझ्यावर जरा विश्वास ठेवा. बाकी काय नाही, सगळ्यांसमोर तुम्हाला चांगलं खोटं फक्त बोलायचं. ठीक आहे. हा, मग तुम्हाला आता पपीप मध्ये भरती करूया. पपीप? तुमच्या बायकोनं तुम्हाला थर्ड मारलाय ना? मग अशा लोकांसाठी मी एक संघटना काढली आहे, पत्नी पीडित पती संघटना, आणि त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी. सगळी टाळकी तिथेच जमत्यात. चला निघूया, चला. या अवतार तिथं काढून ठेवायचा. हा, या असं नको, जाता जातो कट मारणार नाही काय. अहो घ्या की बापू, लई दिवसांनी भेटलोय. तर माझ्या पपीप भावांनो, हे आपलं बापू आपल्यासारखंच बायकांच्या जुलमात भरडल्या गेल्यात. ऐ, मला तुमच्यात घेऊ नका, माझं अजून लगीन बी झालेलं नाही. तेच, कुठली बाई तुम्हासनी वय मनना झाली, ह्यो सुद्धा जुलूमच आहे सरपंच. येतंय का लक्षात? येतंय? हा, तर आपलं हे बापू. ह्याला कशाला आणले सर इथं? राणाच्या विरोधात किती काड्या केल्यात माहिती आहे ना? अरे रेणूचा बापून राणानं सोडले याला, नाहीतर या बापूचं काही खरं नव्हतं. बरकत, अरे ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात माहितीये का तुला? दुरितांचे तिमिर जावो, जे खासची जे खळाशी सांडो. हा, याचा अर्थ काय माहितीये का? काय? याचा अर्थ म्हणजे तर माणूस नाही, माणसाचा वाईटपणा घालवा. कळलं? हे आपलं बापू आपल्या गावात रस्त्यावर भीक मागताना दिसलं मला, म्हणून मला दया आली आणि म्हणून त्यासनी मी हित घेऊन आलो. ओ बापू, कशाला गावभर भीक मागत फिरताय हो? सगळ्या गावाची आबरू का काढालाय? अरे नाही, ते हे पप्प्या पप्प्या होता जवळ, हे तुमचं नशीब समजा बापू. लक्षात येते काय? तर मंडळी, बापू आहेत की नाही आता सुधारल्यात, अगदी माझ्यासारखं सुधारल्यात. वाट माऱ्या करून पैसे कमवणं त्यांच्यासाठी सोपी गोष्ट होती, पण त्यांनी ते केलं नाही. त्यांनी वेगळा मार्ग अवलंबला. बापूंच्यातला वाईटपणा आहे की नाही आता निघून गेलाय. बापू आता सुधारल्यात. मला असं वाटतंय की बापूंना आपण गावात घेतलं पाहिजे. हा काय? आणि महत्वाचं काय आहे, त्यांच्याकडं 1,00,000 मोलाची माहिती आहे. बापू, सरपंच नात्याने विचारतो, काय आहे ती लाख मोलाची माहिती बापू? हा, अरे राणा बस की, ये, तुझी वाट बघत होतो, बस. बापू अरे ना अरे बस की बस. बापू आहेत की नाही, बापू आता सुधारल्यात, अगदी माझ्यासारखं सुधारल्यात. हा, तू बस की खाली बस. आणि त्यांच्याकडे 1,00,000 मोलाची माहिती आहे. बस खाली, तू बस बस बस. हा बापू सांगा. हे बघ राणा, तुझ्या मळ्यात जी बाई आल्या ती जिजा नाही, अंजलीच आहे.